सलामीचे फलंदाज मैदानाचा ताबा घेत असताना आपण पाहिलं तरी दोन्ही संघाला मी या ठिकाणी सूचना करीन की आपला एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी येऊ द्या, अन्यथा आपण जे नियमावली लावल्या आहेत त्या नियमावलीला तुम्हाला मान्य करावं लागेल. तर मॅच इथे मात्र स्टार्ट होईल. सलामीचे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर प्लीज आपला एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या, प्लीज विनंती असेल. क्षितिज आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रज्योत. क्षितिज आणि प्रज्योत. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षय. अंपायर या ठिकाणी आपण पाहतोय सामन्याला सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळेल पहिला चेंडू पडेल. पहिला चेंडू फुलर लेनचा चेंडू होता. यावेळेस जर पाहिलं तर इनफिल्ड मध्ये खेळला गेला. तिथे क्षेत्ररक्षक कव्हर रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला पकडतोय, फेकतोय. सिंगल रन्स या ठिकाणी सिंगलने सुरुवात केली. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर याआधी आपण पाहिलं ज्या संघाचा विचार केला केशरी किंग संघ, केशरी किंग संघाने खूप चांगली सुरुवात केली होती. पहिला सामना नक्कीच बाजी मारली होती, त्यांनी विजय हासिल केला होता. आणि यावेळेस जर पाहिलं तर दुसरा सामना खेळतोय. आतापर्यंत उर्वी फायटर संघ ज्यांनी सामना विन केलाय, 2 मॅच त्यांनी विन केलेले आपल्याला पाहायला मिळते. केशरी किंग संघाचं जर पाहिलं तर 1 मॅच विन केलंय. आणि या नंतर जर पाहिलं तर कोणताही संघ अजूनपर्यंत विन होऊ शकला नाहीये. पराभूत झालेले आपल्याला संघ पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू अक्षयाचा. हितेश आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला इथे थोडंसं स्ट्रगल केलं, स्वतःनी हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु 2 धावा इथे मूक क्रिकेट पाहायला मिळाला. कारण की रन्स घेण्यासाठी बोलणं खूप गरजेचं आहे. यस, नो और वेट या 3 गोष्टी आपण पाहतोय. या 3 गोष्टी वापरणं खूप गरजेचं आहे. आणि तिथे मात्र कुठेतरी अभाव पाहायला मिळाला आणि त्याच अभावाच्या जोळ्यावर कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागलं थोडंसं. इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चेंडूला खेळून काढलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी पाहतोय आपण जे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय आणि चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी नक्कीच करताना सिंगल रन्स मात्र घेतली जाईल. या सिंगलच्या मदतीने 3 चेंडू आतापर्यंत टाकून झाले आहेत आणि 3 चेंडूमध्ये एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 4 धावा जमवल्या जात आहेत. चार धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. पुन्हा एकदा हितेश गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी इथे चुकी केलंय मी म्हणेन क्षेत्ररक्षकांनी. झेल घेण्याची संधी होती, तिथे मात्र चिराग होता. चिरागकडून थोडीशी चुकी होताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु अशा चुक्या आपल्या मॅचसाठी खूप महत्त्वपूर्ण असतात. ह्या चुका करू नयेत असेच मी म्हणेन, कारण की संधी एकदाच येते. झेल मात्र नक्कीच इथे पाहायला मिळाला होता. संधी होती झेल घेण्याची, परंतु ही संधी हुकली गेली आणि 2 धावा देखील मिळाल्या आहेत. म्हणजे कॅच देखील गेलाय आणि 2 धावा देखील इथे खर्च झाल्या आहेत. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी मी म्हणेन हितेश याच्याकडून संधी उपलब्ध करून देत आहेत क्षेत्ररक्षकाला विकेट घेण्यासाठी.
पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही, यावेळेस संधी उपलब्ध करून दिली आणि त्या संधीचं सोनं केलं, स्वतःच्या नावावर मिळतोय विकेट. अक्षय होता त्या ठिकाणी, चेंडूला पकडलंय आणि विकेट मिळवतोय. यस चेंडूचा खेळ आतापर्यंत 5 झालाय, अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 6 धावा 1 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतंय. इथून शेवटचे चेंडू पाहिला जाईल. गोलंदाज हितेश याच्याकडून चांगली गोलंदाजी केली मी म्हणेन, कारण की विकेट घेण्याचं पडझड त्याची चालू होती. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करत होता. हवेत चेंडू 2-3 वेळास नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला, परंतु यावेळी जर पाहिलं तर सरळ अक्षयच्या हातामध्ये चेंडू. इथे मात्र चांगला जज आणि चांगला झेल पाहिला. पुन्हा एकदा त्याच रिजनमध्ये खेळतोय चेंडू, क्षेत्ररक्षक आहे इनफिल्डमध्ये, चेंडूला फील्ड करतोय. जोपर्यंत फील्ड करेल सिंगल रन्स या ठिकाणी ओव्हरचे होईल समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते ती म्हणजे 7 धावा. इथून आपण पाहतोय, चला थोडीशी घाई करायची आहे, विनंती असेल. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज जर पाहिलं तर मिस्टर अक्षय गोलंदाजी ट्रॅकवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 7 धावा. पहिलं षटक कंप्लीट केलं गेलं. हितेश याचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळालं, परंतु आत्ता गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय येतोय. अक्षय देखील एक महत्त्वपूर्ण खेळाडू या मैदानामध्ये आपण पाहायला मिळेल. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फरक होतोय. पहिला चेंडू या ठिकाणी अक्षयचा, फ्लोअर लेनचा चेंडू होता. फटका चांगला आहे, डीप कव्हर रिजनमध्ये आपण पाहू शकतायत. या ठिकाणी क्षेत्ररक्षक एक तैनात आहे, त्या ठिकाणी प्रोटेक्शन दिलंय त्यांनी चांगल्या पद्धतीचं, कारण की पॉवर प्लेचं हे 2रं षटक आहे. 2ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. 3 क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये 1 क्षेत्ररक्षक आहे, तर 2रा क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतायत जो मिड विकेटच्या दिशेने 1 क्षेत्ररक्षक तैनात करताना. आता मात्र काऊ कॉर्नर रिजनमध्ये आणि 1 क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर थोडंसं फेरबदल करतायत. अजूनही अक्षय पूर्णपणे चेंजेस करतायत, कारण की डावखुरी आताचा फलंदाज आहे आणि डावखुरी आताच्या फलंदाजासाठी स्क्वेअर लेग हे खूप आवश्यक असते आणि त्यासाठी 1 स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ एरिया पूर्णपणे इथे मात्र अडवली गेले, पाहू शकतायत आपण. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केलाय. फटका इथे मात्र बॅटची एज आणि वाह काय एन्जॉयमेंट आहे, जबरदस्त. मोंटू आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉयमेंट करत असताना आणि गडी बाद केला जातोय. अक्षय इथे मात्र विकेट टेकर गोलंदाजी या ठिकाणी करत असताना 2ऱ्याच चेंडूवर घेतलाय विकेट. तर जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. विकेट नक्कीच काढलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अमित फलंदाजीसाठी आलाय. इथून पाहायला मिळेल अक्षय पुन्हा एकदा सज्ज आहे पुढचा चेंडू टाकण्यासाठी.
ओहो पायावर चेंडू टाकला होता, इथून मात्र खेळला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. अगदी एक धाव तर पूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. 2 धावा या ठिकाणी सहज चपळाईने पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत आणि दुहेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा. इथून मात्र स्कोर कार्ड वाढवला जातोय. 10 धावा स्कोर कार्डवर आहेत. पहिलाच सामना आहे. नक्कीच आपण पाहू शकताय केतन वॉरियर्स या संघाचा. इथून जर पाहिलं तर पायावर स्ट्रॉंग अपील आणि अपील इथे मात्र ग्राह्य धरलाय अंपायरने. इथून जर पाहिलं तर विकेट मिळतोय. LBW या नावाने स्वरूपाचा हा विकेट येतोय. 2 धावा त्यांनी बनवल्या 2 चेंडू खेळत असताना आणि तिसरा गडी या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे संघ केशरी किंग या संघाचा. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. दुसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर विकेट या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळाला. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. अक्षय खूप चांगली गोलंदाजी करतोय. लेंथ लाईन मध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत पुन्हा एकदा अगदी पायामध्ये चेंडू टाकला होता. ब्लॉकर्स चा मारा केला गेला आणि हे चेंडू वापरणं खूप गरजेचं आहे. तुमची गोलंदाजी कशी आहे, कशा पद्धतीची आहे हे खूप महत्त्वपूर्ण असते. गोलंदाजी करताना बॅट्समनला रीड करण्याची क्षमता जर तुमच्याकडे असेल तर खूप चांगली गोलंदाजी तुम्ही करू शकताय. त्यावेळेस पुन्हा एकदा पायामध्ये चेंडू होता परंतु खोदून काढला या चेंडूला. त्या ठिकाणी थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आणि बॅकअपला या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. सिंगलचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये होताना धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाईल. ती म्हणजेच एकंदरीत 12 धावा. षटक क्रमांक 2 कंप्लीट होईल. संख्या आपण पाहतोय 12 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागलेत आणि इथून पाहायला मिळेल षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिलं तर मिस्टर रुपेश येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3रं षटक हाताळण्यासाठी भूपेश सॉरी यावेळेस क्लीन बोल्ड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. भूपेशचं पहिलं चेंडू जर पाहिलं तर अप्रतिम चेंडू हाताळताना इथून जर पाहिलं तर माघारी यावं लागेल फलंदाज मिहिर याला. गडी बाद होतोय. 12 धावा अजूनही स्कोर कार्डवर आहेत आणि विकेटचा जर विचार केला तर 4था विकेट या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज मैदानाच्या आतमध्ये कुशल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे. चेंडूवर क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल घेण्याची संधी होती परंतु यावेळेस झेल सुटला जातोय. खराबपैकी आणि खराबपैकीचं रूपांतर काय तर अशी चूक मात्र या ठिकाणी घडलेली पाहायला मिळतोय. धावसंख्या तब्बल 5चा इशारा येईल. 7 धावा. यस आपण पाहतोय 7 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. स्कोर कार्डवर 7 धावा
येताना आपल्याला पाहायला मिळतंय. मिसफील्ड झाली, कॅच होता म्हणजे कुठली रन्स नव्हती मी म्हणेन, परंतु कॅच सोडला गेला. त्यानंतर 3 धावा जमवल्या गेल्या आणि ओव्हर थ्रो या ठिकाणी नक्कीच केली गेली. ओव्हर थ्रोच्या रूपाने चौकार आलाय. इथून मात्र फटका सुरेख आहे. या चेंडूला थांबवणे मुश्किल असेल. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. येतोय चौकार. 23 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. खूप वेगाने धावा आता मात्र जमवण्याचा नक्कीच विचार मनामध्ये आला आणि याच वेळेस जर पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग करताना 2 फलंदाज, एका बाजूला भूपेश आणि दुसऱ्या बाजूला कृषाल आणि अभिजित. इथून मात्र आपण पाहतोय हा चेंडू खूप चांगला होता. थोडासा उंचीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर फटका मारू शकले नाहीये. इथून जर पाहिलं तर डॉट चेंडू, असे डॉट चेंडू टाकावे लागतील कारण की धावसंख्या खूप वेगाने वाढत आहे. इथून जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत फिल्डिंग करेल, इथे मात्र संधी आहे विकेटची आणि या संधी इथे मात्र होती ती पूर्ण केली गेली. इथून मात्र रनआउटच्या रूपाने गडी बाद होईल. धावसंख्या अजूनही स्थिरावली जाईल, ती म्हणजेच 23 या आकड्यावर. 23 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 गडी बाद झाले आहेत. परंतु यावेळेस पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. कॅच विन द मॅच असं मात्र नक्कीच आपण म्हणतोय, परंतु यावेळेस कॅच सुटले जात आहेत आणि कॅच खूप महत्वपूर्ण ठरत आहेत. इथून जर पाहिलं तर अजूनही एक चेंडू अजूनही बाकी आहे. येस सर, ओव्हर या ठिकाणी कंप्लीट होत आहे. ओव्हर कंप्लीट होत आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 25 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर अक्षय, ज्याने षटक हाताळलं होतं. फक्त 5 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. इथून पुन्हा एकदा आणलंय. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. सिंगल या ठिकाणी रन्स कंप्लीट केले जाते. रिस्क घेणार नाही आहेत कारण की याआधी जर पाहिले तर 5 गडी आपले नक्कीच गमावले गेले आहेत आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर इथून रनआउटचा चान्स हा कमी नक्कीच द्यावा लागेल असंच मी म्हणेन. अक्षयची चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण खोलवर टप्प्याची चेंडू टाकतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा तो चेंडू पाहायला मिळाला. चांगले क्षेत्ररक्षण झालंय, परंतु 2 धावा रोखू शकणार नाही असेच मी म्हणेन. 2 धावा कंप्लीट करतायत आणि दुहेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होती ती म्हणजेच 28 रन्स, 28 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय. खूप चांगला चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक मोंटूच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. खूप चांगली बॅट या ठिकाणी बॉलिंग करताना अक्षय आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत रोखून ठेवण्याचं काम केलंय अक्षयने.
पुन्हा एकदा फुलोर लेनचा चेंडू. फुलोर लेनचे जे चेंडू आहेत ते मारण्यासाठी प्रयत्न करतायत फलंदाज, परंतु मारण्यासाठी इथून जर पाहिलं तर जो पवित्रा हवा असतो तो पवित्रा इथे घेतला जात नाही. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला जातोय आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर मोठे फटके मारण्यापासून वंचित केलं जात आहे. इथून जर पाहिलं तर 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले. 4 मध्ये 4 धाबा खर्च करतोय अक्षय. पुन्हा एकदा तोच आपण पाहतोय लोअर फुलटॉस चेंडू आहे. लोअर फुलटॉस चेंडूवर जर पाहिलं तर थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आणि गचाळ क्षेत्ररक्षकाचं रूपांतर काय तर अगदी 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरी धाबांनी धावसंख्या इथून मात्र पाहतोय 31 धाबा या स्कोर कार्डवर आल्या आहेत. ओहो, बॅटची हलकीशी एज लागते, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वय वर्ष असेल 40+, परंतु चांगलं काम, कारण की हे काम करणं खूप गरजेचं आहे. रन्स कशा वाचवल्या जातील याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तर इथून आपण पाहतोय 4 षटक कंप्लीट झाले आहेत. येणारे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. जिंकण्या विचार केला तर 32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. फर्स्ट इनिंग आपल्याला पाहायला मिळते 32 धावा स्कोर कार्ड वर. इथून पाहतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना. रुपेश या गोलंदाजाला आणलंय. आपण पाहतोय लेजंड क्रिकेटर आहेत, एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू, इथे मात्र चेंडू उडवलाय. संधी होती इथे, मात्र चेंडू हवेत होता, परंतु सिंगल रन्स या ठिकाणी घेतलं जाईल. थोडंसं शॉर्ट ऑफ लेनचा वापर केला गेला. सिंगल रन्स आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 33 रन्स ऑन दी बोर्ड, 33 धावा झाल्यात. पुन्हा एकदा हा बॅट संधी होती मोठा फटका मारण्यासाठी, परंतु इथून सिंगल रन्स आणि सिंगलचं रूपांतर काय तर डबल रन्समध्ये इथे 2 धावा नक्कीच घेतल्या गेल्या आणि 1 शॉट असं मात्र नक्कीच दर्शवलं जातं आहे. म्हणजे एकच रन्स मिळेल, धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते ती म्हणजेच 34 धावा, 34 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा पायामध्ये चेंडू, लेग स्टिक उडवायचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस पंच दर्शवतायत येस इट इज अ वाईट चेंडू. अवांतर धाव येत आहेत. अवांतर धावेने धावसंख्या ही 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 35 धावा, 35 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शॉर्ट ऑफ लेन, पुन्हा एकदा चेंडू. मॉन्टू कुठली चुकी करणार नाहीये, खूप चांगल्या पद्धतीने मात्र इथे यष्टी रक्षण करताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी वेळ नक्कीच काढतायत आपल्या या टीमसाठी, आपल्या संघासाठी आणि खूप चांगली कामगिरी मोंटी भाऊ यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. गोपी यांच्यासाठी एक पारितोषिक लागलेलं आहे. गोपी भाऊंनी जर षटकार मारला तर निशांत यांच्याकडून 1000 आणि मोंटू भाऊ यांच्याकडून 500. यस नक्कीच 1500 रुपये, 1000 रुपये. यस शेअर मार्केट वाढलेलं आहे आपण पाहतोय आणि त्याच्यामुळे जर पाहिलं तर एकाच षटकारावर 2000 रुपये इथे मात्र दिले जातील. प्रतिस्पर्धी जरी खेळाडू असला तरी देखील आपण पाहतोय
ऊर्जा उत्पन्न केलंय. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू हवेत आहे, परंतु बाउंड्री लाईन जवळ चेंडूला पकडलं जाईल. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. 2 धावा घेताना इथून मात्र आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. 200 रुपये या 2 धावांसाठी मात्र मोंटू भाऊ यांनी नक्कीच जाहीर केले गेले आहेत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवर 2 ने वाढेल. 37 धावा झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फटका चांगला आहे. चेंडू जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने जाईल चेंडूवर. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा इथे जमवल्या जातील. आणखीन 200 रुपये. थकलेला आहे. थकलेल्या परिस्थितीमध्ये नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. इथे यष्ट्या उद्ध्वस्त करतायत. फिरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु धावसंख्या इथे मात्र स्थिरावली जाईल. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 39 धावा झाल्या आहेत आणि 40 धावांचं लक्ष असणार आहे. येस, ब्रदर ब्लास्टर संघ एका बाजूला सज्ज असेल आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बालाजी स्ट्रायकर संघ, बाबाजी स्ट्रायकर संघ. साठी 40 धावांचं लक्ष आहे. पुढील 2 संघाला मी आमंत्रित करीन. या ठिकाणी या ब्रदर ब्लास्टर्स वर्सेस बाबाजी स्ट्रायकर संघाचा कर्णधार या आपण. येस, मॅच आपल्याला पाहायला मिळेल. महत्त्वपूर्ण मॅच असेल, कारण की एक सामना दोन्ही संघ इथे मात्र पराभूत झाले आहेत. इथून जर पाहिलं तर खूप महत्त्वपूर्ण मॅच असणार आहे. एका बाजूला बाबाजी स्ट्रायकर आणि दुसऱ्या बाजूला ब्रदर्स ब्लास्टर. ब्रदर ब्लास्टरचा कॉल असेल. जितेश आपण पाहतोय टॉस करताना आणि काट आलाय, म्हणजेच बालाजी स्ट्रायकर ब्रदर ब्लास्टर संघ टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल? फील्डिंग. महत्त्वपूर्ण लढत करो या मरो अशी परिस्थिती असणार आहे. आणि इथून जर तुम्ही जिंकतायत तर या मॅचमध्ये, या टुर्नामेंटमध्ये तुम्ही राहणार आहेत. अन्यथा तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा प्रेक्षक बनावं लागेल. काय इच्छा असेल तुमची? आम्ही पहिली मॅच कमी स्कोर ठेवून पण आम्ही हरलो होतो. आता प्रयत्न करू त्याच याने खेळायचं. 40 रनवर थांबवायचा प्रयत्न करू आम्ही आणि बघूयात पुढे. अपेक्षा काय असेल आपल्या संघाकडून? कारण की फिल्डिंग घेतले म्हणजे अपेक्षा असणं गरजेचं आहे. गोलंदाजी कशी केली जाईल, मागच्या ज्या चुका होत्या त्या सुधारवल्या जातील, त्यासाठी काय म्हणशील ॲज अ कॅप्टन म्हणून? आम्ही पहिल्या मॅचला 33 रनवर थांबवलं होतं, पण आमच्या चुक्यामुळे आम्ही हरलो. आता त्या चुक्या होणार नाही पुढं. धन्यवाद. टॉस जिंकल्याचं बाबाजी स्ट्रायकर संघ, तुम्हाला देखील करो या मरो परिस्थिती आहे, तर टॉस जिंकल्याचं काय डिसिजन असता? नक्कीच आम्ही पहिले क्षेत्ररक्षण घेतला असता, पण आता बॅटिंग आलेली आहे. आम्ही पहिल्या मॅचेत ही चांगली बॅटिंग केली, 60 रन मारले होते. तर यावेळी पण 60-70 रनाचा टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 60 धावा तुम्ही खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खूप चांगले मारले होते, परंतु कुठेतरी तुमच्या देखील चुका झाल्या. या चुका पुन्हा होऊ नये यासाठी आपल्या खेळाडूंना काय सांगशील तू? नक्कीच प्रत्येकाला त्याचा रोल सांगितलेला आहे. जस्ट थोडे जे काही चुका झालेल्या आहेत, जे काही पॉथहोल्स आहेत, त्यांना आम्ही कव्हर करायचा प्रयत्न करू.
धन्यवाद. दोन्ही संघाला शुभेच्छा देईन. या ठिकाणी खूप चांगलं या ठिकाणी पाहायला मिळालं. दोन्ही संघ सज्ज आहेत. करो या मरो या लढतीमध्ये आपल्याला पुढचा सामना पाहायला मिळणार आहे. एका बाजूला ऋषी आणि दुसऱ्या बाजूला कुशल. इट्स मॅच इज ऑन. इथे मात्र ग्रीन सिग्नल देत आहे. 40 धावांचं लक्ष असणार आहे. पहिले 2 सलामीचे फलंदाज जर पाहिले तर एका बाजूला अक्षय आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू खेळताना सिंगल रन्स या ठिकाणी घेतलं जात आहे. आपल्याला पाहायला मिळतं खूप चांगलं या ठिकाणी धावसंख्या रोखण्याचं काम केलं. अगदी पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 5, तिसऱ्या षटकामध्ये 13, 7, 7 अशी मात्र धावसंख्या राहिली ती संघ केतन वॉरियर संघाची. परंतु यावेळेस जर पाहिलं तर पहिल्या चेंडूची सुरुवात देखील चांगली केली आहे. ती म्हणजेच केशरी किंग या संघाच्या गोलंदाजांनी. गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर मिस्टर कृशल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका सजवला आहे. चेंडू इनफिल्डच्या वरून केलेला आहे. स्क्वेअर लेगच्या डीप स्क्वेअर लेगच्या अगदी क्षेत्रामध्ये चेंडूला खेळतोय आणि येतोय चौकार. 4 धावा. संधी त्याला मात्र मिळाले. ओपनिंग करण्याची संधी मिळाली आपल्या संघा म्हणून आणि या संघाकडून संधी मिळाल्यानंतर या संधीचं सोनं इथे मात्र करताना पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा बॅटची इथे मात्र साईड बाजू नक्कीच वापरली गेली. आपण पाहतोय सिंगल रन्स. हलकासा चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला होता. तडमॅन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड केलं तोपर्यंत सिंगल रन्स या ठिकाणी घेतले गेले. अक्षय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मिस्टर गणेश. ही जोडी ही फलंदाजीसाठी आलंय. यस जेवणाचं काउंटर या ठिकाणी चालू केलेलं आहे. आपण लगेचच जे संघ खेळलेले असतील त्यांनी लगेचच जेवून घ्यायचं आहे. जे संघ या ठिकाणी खेळलेले आहेत मी विनंती करेन की टीम कोणती ती पूर्वी फायटर संघ. आपण खेळाडूंना विनंती आहे की आपण सर्वांनी लगेचच भोजनाचा आस्वाद घ्यावा. जेवणाचा काउंटर चालू झालेला आहे. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. चांगली सुरुवात मी म्हणेन गणेशने केले. परंतु यावेळेस जर पाहिलं तर 3 चेंडू खेळतोय अक्षय आणि अक्षयच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर रन्स आला. मात्र 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी खेळलाय तो म्हणजेच अक्षय. कुशल पुन्हा एकदा हा चेंडू असेल कुशल याचा. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ती चुकी. चेंडू डॉट फेकले जात आहेत आणि इथून जर पाहिले तर ओव्हरची होईल समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळालंय. एक चौकार जरूर आलाय परंतु उर्वरित जे 3 चेंडू होते ते कुठेतरी नक्कीच डॉट फेकण्याचं काम केलंय. धावसंख्या जर पाहिली तर ओव्हरची समाप्ती झाली आणि धावसंख्या होते ती 6 धावा. म्हणजे अजूनही जर पाहिले तर 34 धावा बनवायचे आहेत. उर्वरित चेंडू जर पाहिले तर 24 चेंडू. जेवणाचं काउंटर ओपन आहे. विनंती करतोय की आपण लगेचच जेवून घ्यायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता
अगदी हिट करण्याचा प्रयत्न होता आपण पाहतोय आणि त्याचसाठी जर पाहिलं तर आडवी बॅट मारली होती परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क झाला आणि तेच कारण बनते इथे मात्र डॉट चेंडू येतोय. पहिला चेंडू डॉट फेकलाय गोलंदाज मिहिर या गोलंदाजानी. स्टेप आउट करून मारलाय चेंडू. ट्रॅव्हल्स होत नाहीये प्रॉपरली. फटके नक्कीच आतापर्यंत लागत नाही गणेश याचे. ज्या अर्थी आपण पाहिलं अक्षयला देखील बॅटिंग करताना अक्षयने देखील डॉट चेंडू खेळलाय आणि आता मात्र गणेश देखील डॉट चेंडू खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय विकेट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. संधी मिळाली आणि संधीचं सोनं केलं. पुन्हा एकदा अनाउन्समेंट आहे ऐका. सर्व खेळाडूंना विनंती आहे की वॉशरूमसाठी आपण जो मुख्य स्टेज आहे त्याच्या मागे वॉशरूम फलंदाज मॉन्टू आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. अगदी स्टायलिश प्लेयर आहे मॉन्टू. गेलाय वन डाऊनच्या रूपाने आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 40 धावांचं आव्हान आहे. धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवर 6 धावा लागल्या गेल्या आहेत. इथून जर पाहिलं तर 3 चेंडू मिहिरने हाताळले आणि तिन्ही चेंडूवर जर पाहिलं तर कुठलीही रन्स नाहीये. एक विकेट नक्कीच जमवलाय आपल्या खात्यामध्ये. इथून 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत परंतु मोंटू कशा पद्धतीने फलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचे आहे. ओहो इथे मात्र आपण पाहतोय हलकासा अपील होता. पंचांकडे अपील करतायत आणि पंच फेटाळतायत हा अपील. कारण की नक्कीच पंचांची तीक्ष्ण नजर आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी. पंचांचं काम जे आहे ते खूप कठीण आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रत्येक डिसिजन खूप महत्त्वाचा असतो कारण त्या डिसिजननुसार आपण ही मॅच पूर्ण करत असतो. त्यासाठी त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. इथून पाहतोय मिहिर पुन्हा एकदा. यावेळेस हलक्या हाताने कट केलाय चेंडूला. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल्स करताना इथून मात्र जर पाहिलं तर चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार. चौकारासाठी 4 धावा. तर आतापर्यंत 10 धावा स्कोर कार्डवर आहेत. या चौकाराच्या मदतीने 10 धावा जमवल्या जात आहेत. इथून जर पाहिलं तर 30 धावांची आवश्यकता असेल. जिंकण्यासाठी 40 धावांचं लक्ष्य आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिहिर आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. शॉट ऑफ लेंथ या चेंडूला खेळलाय समोरच्या दिशेने परंतु रन्स मिळणार नाही. या चांगलं षटक मी म्हणेन. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 1 विकेट 4 धावा आणि 4 चेंडू हे निर्धाव फेकले गेले. तर आपण पाहतोय तब्बल 5 चेंडू निर्धाव आले आणि 1 चौकार या ओव्हरमधून येताना 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा स्कोर कार्डवर. इथून जर पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 30.
तर षटक क्रमांक 3 आपण पाहतोय चालू होईल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कृशल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. पहिलं षटक त्याने हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये अगदी 6 धावा दिल्या होत्या. फुलटो चेंडू इथे मात्र खेळलाय फटका. खेळायचा होता फाईन लेगच्या दिशेने परंतु लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडूला इथे नक्कीच पाठवलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन चेंडूला पकडलंय परंतु त्या ठिकाणी मिळतील एकच रन्स या ठिकाणी घेतले जात आहेत. आपण पाहतोय दोन्ही फलंदाज जर पाहिले तर तयारीत नव्हते रन्स घेण्याच्या आणि ही कुठेतरी थोडंसं खंत असेल कारण की रन्स येणं गरजेचे आहेत. जरी 1 आली 2 आली आणि 3 आल्या तरी रन्स येणं खूप गरजेचं आहे. आपल्याला सामना विजयी करायचा असेल तर रन्स खूप गरजेचे आहेत. स्ट्राईक घेणं गरजेचं नसेल. इथून मात्र पाहतोय आपण पुन्हा एकदा मॉन्टी तयार आहेत. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर पसरले गेले आहेत. पुढचा चेंडू असेल दुसरा चेंडू असेल या षटकातील. फटका मारला आहे परंतु मिस कनेक्शन या ठिकाणी कनेक्शन व्यवस्थित नाही आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. रन्स इथून येणार नाही आहे. चेंडूची या ठिकाणी विचारणा केली तर आतापर्यंत आपण पाहतोय 8 चेंडू जे आहेत ते 8 चेंडू डॉट फेकले आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे आणि इथून आपण पाहतोय सिंगल रन्स घेतली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते ती म्हणजे 12 धावा. धावा आतापर्यंत आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 25 इथून मात्र फटका चांगला आहे. पुन्हा एकदा पॉइंट बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू या ठिकाणी जात असताना सिंगल रन्स मिळेल परंतु सिंगल डबल रन्स इथून मात्र जर पाहिली तर आता थोडंसं गिअर चेंज करणं खूप गरजेचं असणार आहे. मॉन्टी आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज अक्षय याला कारण की रन्स येत नाही. रन्स थांबवण्याचं काम केलंय. 6 चेंडू खेळलाय आणि 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा अक्षयच्या बॅटमधून आतापर्यंत येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका इथे मात्र खेळलाय इनफिल्डच्या वरून. क्षेत्ररक्षक डीप मध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा मात्र रोखू शकणार नाही आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. इथून जर पाहिलं तर अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय म्हणजे अजूनही 13 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 15 धावा. अजूनही 13 मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 25 धावा. समोरच्या दिशेने इथे मात्र झेल घेण्याची संधी होती परंतु हा झेल सुटला जातोय. आपण पाहतोय दोन्ही हाताने प्रयत्न केले होते झेल टिपण्यासाठी व तो हातामध्ये चेंडू नक्कीच बसला नाही आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर इथून रन सिंगल मिळेल आणि ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आहेत. पहिल्या षटकामध्ये होते 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील 6 धावा. असे एकंदरीत 16 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 24 धावांची आवश्यकता असेल आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे तुमच्याकडे 12 चेंडू 24 धावा. पाणी जातोय मध्ये.
इथून मात्र आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहेत 12 मध्ये 24 बनवायचे आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा येणं खूप गरजेचं असणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रज्योत आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र आपण पाहतोय चेंडूला खेळलाय परंतु चेंडू अगदी बॅटिंग एरियामध्ये. इथून पाहतोय पुन्हा एकदा हा चेंडू अगदी वेगवान चेंडू होता. पायावर लागलाय चेंडू आणि पायावर लागून देखील आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू जाताना यस बॅटमध्ये आला होता. पंच दर्शवतायत आपल्याला. असं वाटलं होतं की पायावर आदळलाय की काय, परंतु चेंडू पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. बॅटवर येतोय चेंडू. धावसंख्या जर पाहिले तर स्कोर कार्डवर धावसंख्या होती ती म्हणजेच 19 धावा. 6-21 10-21 10 चेंडू 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ओहो, इथे मात्र आपण पाहतोय स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जर पाहिलं तर सरळ यष्ट्यांवर आदळतोय. गडी बाद होईल. मिस्टर अक्षय बॅक टू द डग आउट. गडी बाद. तर पाहतोय आपण इथून जर पाहिलं तर नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. हितेश आपल्याला पाहायला मिळते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मॉन्टू एका बाजूला, हितेश एका बाजूला. आपण पाहतोय महत्त्वपूर्ण जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. इथून जर पाहिलं तर अपेक्षा असेल जिंकण्यासाठी, कारण की चेंडू जर पाहिले तर अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत. 9 चेंडू 21 धावा. यावेळेस चेंडू सोडला हितेशने, परंतु हा चेंडू लेग स्टिक वर होता हे त्याला नक्कीच समजलं नाही आणि सुमित आपल्याला पाहायला मिळतंय. ऑनर आणि कॅप्टन देखील आहेत केशरी किंग या संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप चांगली कामगिरी म्हणेन मी या ठिकाणी गोलंदाज प्रज्योत यांच्याकडून. बॅक टू बॅक दुसरा विकेट. नवीन फलंदाज मिस्टर भूपेश आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद. क्षितिश यांचे हे फोन होते आणि त्यामुळे त्यांना आपण देतोय. सावी पण त्यांचीच आहे. तर जाऊया पुन्हा एकदा प्रज्योत याच्याकडे. प्रज्योत खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत वापरले, परंतु मोंटी या ठिकाणी आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने एक रन्स घेतलाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न आहे. 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. दोन्ही धाव महत्त्वपूर्ण आहे, कारण की तुम्ही धावा जमवणं खूप गरजेचं असणार आहे. इथून जर पाहिलं तर समीकरण आपण पाहतोय आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये
18 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 6 चेंडू 18 धावा. मैदानाच्या आतमध्ये जाईल पाणी. आपण घेऊया एक छोटासा ब्रेक आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहतोय 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये धावा बनवायच्या आहेत 18. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. मिस्टर सितीज गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. बघूया. पहिला चेंडू समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा सितीज स्वतः चेंडूवर जातोय. चेंडूला पकडेल या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहतोय. इंटरनॅशनल लेवलमध्ये ज्या पद्धतीने फिल्डिंग केली जाते, पडून चेंडू पकडण्याचा प्रयत्न, आणि तोच प्रयत्न इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या ही आता मात्र 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या 23 धावा. 17ची आवश्यकता आहे अजूनही जिंकण्यासाठी. 5 चेंडू 17 धावा. म्हणजे मोठे फटके मारावे लागणार आहेत. मागची मॅच आठवावी लागेल. ज्या पद्धतीने मॅच हिटिंग केली होती मिस्टर चिन्मय यांनी, आणि त्याच पद्धतीने इथे मात्र फटका तर सजवला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला पकडतोय, फेकतोय. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु नाही. 1च धाव. आता मात्र 4 मध्ये 16. 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू 16 धावांची आवश्यकता इथून पाहिलं जाईल. फटका तर चांगला आहे. कट केलाय चेंडूला, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करतोय, फेकतोय. रन्स मात्र मिळेल 2 धावेने धावसंख्या ही स्कोर कार्डवर 26 धावा. अजूनही 14ची आवश्यकता आहे. 3 चेंडू मागे. 3 चेंडू आणि 14 धावा म्हणजेच मोठे फटके इथे मारणं खूप गरजेचं आहे. आज चेंडूवर फटका येणं खूप गरजेचं असेल. ओहो, परंतु चुकले जात आहेत. आता मात्र 2 मध्ये 14. कठीण असं आव्हान आहे. 2 मध्ये 14, परंतु या मैदानावर आपण 1 मध्ये 7 धावा देखील आलेल्या पाहिलेल्या मिळालेत. 1 चेंडूवर 7 धावा आल्या होत्या. म्हणजे नक्कीच इथून पाहिलं जाईल. 2 मध्ये 14. फटका तर आलाय, परंतु चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूला अडवतोय. सिंगलच रन्स या ठिकाणी घेतली जाईल. आणि अशा प्रकारे जर पाहिलं तर आता मात्र औपचारिकता शिल्लक असेल. इथून मॉन्टू भाऊ नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी हा फटका खेळला जाईल का? मोठा फटका आला तर प्रेक्षकांचं मनोरंजन होईल. कारण की सामन्यामधील जर विचार केला तर सामन्याला आता जिंकू शकणार नाही आहे. 1 चेंडू आणि 14 धावा. यस, प्रेक्षकांचं या ठिकाणी मनोरंजन करताना आपल्याला पाहायला मिळेल. खेळले परंतु खूप लेट खेळले. इथून मात्र बाजी मारले, ती म्हणजेच केशरी किंग या संघाने 2 सामन्यामध्ये इथे मात्र विजय मिळवलेला आहे. आणि इथून जर पाहिलं तर सेफ झोन मध्ये येताना केशरी किंग संघ